पुणे जमीन प्रकरणी शीतल पेजवानी यांना काल अटक झाली. दिग्विजय पाटील यांची चौकशी सुरू आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या कंपनीचे 99% भागीदार असलेले पार्थ पवार यांच्यावरती कारवाई होत नाहीये आणि ते कुठेही त्यांना बोलवताना दिसत नाहीये. सध्या ते बाहेर गावी गेलेत. काय सांगाल त्या संदर्भात? यामध्ये पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई सरकारला करायची नाही. या घटनेचे करते करविता जो काही आहे ते पवार परिवार आहे. थेट दस्तरखुद उपमुख्यमंत्री जे आहेत या घटनेला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना एव्हानाच मंत्रिमंडळातून बरतर्फ करायला पाहिजे होतं. जे गुन्हे खरेदी करणाऱ्यावर दाखल झाले त्याऐवजी जी कंपनीमध्ये ज्यांची भागीदारी आणि ज्यांनी तशा प्रकारची त्यांना अधिकार दिलं होतं, मुखत्यारपत्र दिलं होतं, त्यांच्या मूळ त्या कंपनीच्या मालकावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ते मात्र ते झाले नाहीत आणि ते या सरकारला करण्यात स्वारस्य नाही. बळीचे बकरे शोधल्या जात आहेत. अधिकारी बळीचे बकरे आहेत. अजून त्या कंपनीतले काही कर्मचारी जे असतील ते बळीचे बकरे आहेत आणि या पद्धतीनेच त्यांना कारभार करायचा आहे. राहता राहिला पार्थ पवारांवर कारवाई होणार का, तर ती करायचीच सरकारला नाही. आणि जास्तीत जर दबाव हा कुठे आला, त्यांच्याच पक्षातून आला, माध्यमातून आला, विरोधकांकडून आला, तर बहिरींवरून ते काही वापस येणार नाही.